नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। पाथरी विधानसभा मतदारसंघातून आमदार राजेश विटेकर 13,219 मताधिक्याने विजयी। पाथरी विधानसभा मतदारसंघात पंचरंगी दिसणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात चौरंगी झाली। मतमोजणीत मात्र 4-5 फेऱ्यांमध्ये चौरंगी दिसणारी लढत शेवटी दुरंगी झाली। या निवडणुकीत जिल्ह्यातील मातब्बर आमदार सुरेश वरपुडकर व माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत आमदार राजेश विटेकर यांनी 13,219 मतांची आघाडी घेऊन विजय प्राप्त केला। पाथरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शेवटपर्यंत चुरस दिसली होती। सोनपेठ तालुक्यासह मतदारसंघाचा खुंटलेला विकास हाच या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरला। सोनपेठ शहरात माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांच्या टीमने राबवलेल्या प्रचार यंत्रणेला मोठे यश आले आहे। आमदार राजेश विटेकर यांना सोनपेठ शहरात 2,336 मतांची मोठी आघाडी मिळाली, तर रासपचे उमेदवार सईद खान यांना 2,030 मते मिळाली। माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना 1,860 तर आमदार सुरेश वरपुडकर यांना 1,261 मते मिळाली। आमदार सुरेश वरपुडकर हे सोनपेठ शहरात 4थ्या क्रमांकावर राहिले। पाथरी विधानसभा मतदारसंघातून आमदार राजेश विटेकर यांनी मोठे मताधिक्य घेऊन विजय मिळविला असून युवा चेहऱ्यास संधी मिळाल्याने विकासाच्या आशा व्यक्त करण्यात येत आहेत। रयत संवादसाठी मंजूर मुल्ला, सोनपेठ, परभणी।